आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. पदवीधर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेवर सिनियरिटी स्पष्टीकरण, पदोन्नतीचे प्रमोशन निकष निश्चित. कोर्टाच्या निर्णयानुसार महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. पाहूया सविस्तर. 8 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पदवीधर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता, सिनियरिटी आणि पदोन्नती संदर्भातील प्रमोशन संभ्रम कन्फ्युजन दूर करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अनुषंगाने इन कम्प्लियन्स विथ ज्युडिशियल ऑर्डर्स हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पदवीधर शिक्षक सेवा ज्येष्ठता, पदोन्नती शासन निर्णय. सेवा ज्येष्ठ सूचीचे 2 स्पष्ट प्रकार. 2 क्लिअर टाइप्स ऑफ सिनियरिटी लिस्ट. पदवीधर सेवा ज्येष्ठतेची गायडन्स सिनियरिटी लिस्ट ही सूची शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी गायडन्स पे स्केल मंजूर करण्याकरता विचारात घेण्यात यावी. सामायिक ज्येष्ठ सूची कॉमन सिनियरिटी लिस्ट ही सूची पदोन्नतीच्या प्रयोजनार्थ फॉर द पर्पज ऑफ प्रमोशन विचारात घेण्यात यावी. ज्येष्ठतेसाठी प्रथम नियुक्ती दिनांक महत्त्वाचा. फर्स्ट अपॉइंटमेंट डेट इज सर्क्युलर फॉर सिनियरिटी. पदवी उदाहरण BA, BCom, BSc प्राथमिक शिक्षक पदासाठीच मूळ अर्थ शिवायची अधिकच्या अर्था ॲडिशनल क्वालिफिकेशन आहे. शिक्षकास पदवी प्राप्त झाल्यावर तो पदवीधर शिक्षकांच्या यादीत समाविष्ट होईल. ह्या यादीतील त्याचा ज्येष्ठतेचा दिनांक हा अखंड सेवेतील कंटिन्युअस सर्व्हिस शिक्षक पदावरील प्रथम नियुक्तीचा जो दिनांक असेल तोच दिनांक राहील. पदोन्नतीसाठी सामायिक ज्येष्ठता सूची व्याप्ती वाढवली. स्कोप ऑफ कॉमन सिनियरिटी लिस्ट एक्सटेंडेड फॉर प्रमोशन. शिक्षक संवर्गात प्रथम नियुक्ती दिनांक आणि अखंड सेवा विचारात घेऊन ही सामायिक ज्येष्ठ सूची तयार करावी. पदोन्नतीसाठी ही सूची केवळ उच्च प्राथमिक स्तरावर इयत्ता 6वी ते 8वी मर्यादित नाही. आता ही सूची उच्च प्राथमिक इयत्ता 6वी ते 8वी, माध्यमिक 9वी ते 10वी तसेच उच्च माध्यमिक इयत्ता 11वी ते 12वी स्तराकरिताही विचारात घेण्यात यावी. पदोन्नतीची अट. कंडिशनल फॉर प्रमोशन. पदोन्नतीकरता आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन अनुभवाचा अटीसह संबंधित शिक्षकाकडे पदोन्नतीच्या वेळेस असणे आवश्यक आहे. प्रवर्ग क साठी सेवा कालावधीची अट. सर्व्हिस पिरियड कंडिशन फॉर कॅटेगरी सी. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार प्रवर्ग क मध्ये अंतर्भाव होण्यासाठी शिक्षकाने विहित केलेली अर्हता धारण करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ स्पष्टीकरण, क्लॅरिफिकेशन विथ द एक्झाम्पल STC, DPED किंवा तत्सम व्यवसायाकरता अर्हताधारक शिक्षकांचा अंतर्भाव प्रवर्ग क मध्ये होण्यासाठी त्या शिक्षकांची सेवा किमान 10 वर्षे झालेली असणे आवश्यक राहील. शिक्षण विभागाच्या ह्या स्पष्टीकरणामुळे सेवा ज्येष्ठतेसंदर्भातील प्रशासकीय कामकाज, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क सुलभ होऊन पदोन्नती प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पदवीधर शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठते 14 नोव्हेंबर 2017चा महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण शासन निर्णय अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तेथून डाउनलोड करू शकता.